शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नीलम गोऱ्हे यांनी खराची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली. तृप्ती देसाई यांचा खळबळजनक दावा. मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली. कराडशी काय संबंध ते गोऱ्हे यांनी स्पष्ट करावं. देसाईंची चौकशीची मागणी. खरात प्रकरणात आज रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता. भोंदूच्या शिवनिका ट्रस्टचे व्यवहार पोलिसांच्या रडारवर. ट्रस्टमधील आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. खरातचे आर्थिक व्यवहार आता पोलिसांच्या रडारवर. शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार. सीएकडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता. अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा एसआयटीचा दावा. खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार. सूत्रांची माहिती. खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही. संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड. तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता. रुपाली चाकणकर यांचं रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर. निलेश चाकणकर आणि तटकरेंचे निकटवर्तीय चौधरी यांच्या कर्मा कन्स्ट्रक्शनकडून अनधिकृत बांधकाम. भाजपच्या बबलू सय्यद यांची कोर्टात याचिका. शालार्थ आयडी घोटाळ्यात अशोक खरातचा सहभाग असण्याची शक्यता. केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिला. सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षकांना भोवलं. प्रकरणाची चौकशी होईपर्यंत एसपी तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पदभार. राजकीय विरोधकांच्या घरी शुभकार्याला जातो पण वैचारिक मतभेद कायम. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता सेना भवनात बैठक. जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित राहणार. ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर. गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार. खंडाळी पापरी गावातील नुकसानाची पाहणी करणार. एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल. कागदपत्रात खाडाखोड करून महारवतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून अधिवेशनात मुद्दा उपस्थित. सोलापूरच्या करमाळ्यातून 10 दिवसात 5 महिला आणि तरुणी बेपत्ता. बेपत्ता महिलांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ कळवा. पोलीस प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. मुंबईत विविध उत्पन्न गटातील तब्बल 2640 घरांसाठी म्हाडाकडून जाहिरात प्रसिद्ध. आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात. 15 मे रोजी संगणकीय सोडत निघणार. राज्यभरात आजपासून गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा. शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.